श्री स्वामी समर्थ. धर्म म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मुळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्थितीला पाहिले की आपण म्हणतो की त्या धर्मातच ती शिकवण आहे. मग त्यांचा आणि तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का? पाहिलत किती प्रश्न पडले ते. ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते. धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणणे व समजणे मला स्वतःला अंधश्रद्धा वाटते. हा विचार मी आस्तिक असूनही करत आहे, कारण एकदा का तोच हे सर्व चालवतो असे ठरवले की मग संपले. तिथे मग जगात घडणारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजणे. मग ह्या व्याख्येनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार. पण काही जण बरोबर ठरवतील, कारण ती त्याचीच आज्ञा समजली जाईल. हिंदू धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन. धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान. विश्व कोणीतरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हा मानतो तेव्हा आपण धर्माला अर्धवट समजून घेतले आहे. जेव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेव्हा माणूस स्वतःबद्दल विचार करायला लागतो. जेव्हा विचार धार्मिकदृष्ट्या होतो तेव्हा तो अंतर्मुख व्हायला लागतो व प्रश्न पडायला लागतो, मी कोण? माझे नंतर काय होणार? मृत्यू आहे का? वगैरे वगैरे. हे प्रश्न जेव्हा पडतात तेव्हा त्याचे उत्तर द्यायला धर्म कामी येतो. कुठल्याही धर्माला निर्माण व्हायला दोन मुख्य बाबी लागतात. एक, त्या धर्माचे तत्वज्ञान. दोन, त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड. नुसत्या कर्मकांडांवर आधारित धर्म म्हणजे अंधश्रद्धा, तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारित धर्म म्हणजे वैचारिक बुद्धिभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान. वेदांतानुसार धर्म म्हणजेच सत्य आणि धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस. आपल्या स्वतःमधील काही गोष्टींना दूर करून माणूस हा त्या सत्याकडे जाऊ शकतो. त्या सत्याचे जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तो ज्ञानी होईल. देव तुम्हाला दिसला का? या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगितले व पुढे विवेकानंदांना आत्मसाक्षात्कार घडवून आणण्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदू पद्धतीनुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदांनी सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसिपी लिहून नाही ठेवली, कारण हा आत्मसाक्षात्कार आहे जो फक्त अनुभूती घेऊनच मिळू शकतो. वेदांतानुसार धर्म म्हणजे
आपल्याचमध्ये असलेल्या शक्तीकडे जाण्याचा रस्ता. उदाहरणच द्यायचे झाले तर अंधारात तेवणाऱ्या दिव्याकडे पाहिल्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्व काही, पण त्या वातीला एनर्जी पुरवणाऱ्या तेलाकडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे. धर्माची व्याख्या करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही, पण हे प्रश्न जेव्हा सतावित असतात तेव्हाच आपण स्वतःला ओळखण्याच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त होतो. ओम वाग्मेंसी प्रतिष्ठिता मनोमे वाची प्रतिष्ठित मा विराविर्म एधी वेदस्य म अनिस्तिह श्रुतं मे मा प्रहास्यः अनेनाधीते नाहोरात्रांस दधामृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. अर्थात माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणि माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो, हे ब्रह्म मला ज्ञान करून दे. माझ्यात वेदांना म्हणजेच वेद म्हणजे ज्ञान आनम मी ऐकलेले कधीही विसरू नको असे कर. या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसंमत सत्याचा अवलंब करेन. हे ब्रह्म माझे रक्षण करो. धन्यवाद.